नमस्कार मंडळी. सगळ्यात अगोदर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीनिमित्त मी तिळगुळाची पोळी बनवली आहे. त्याची रेसिपी बघू. सगळ्यात अगोदर तीळ भाजून घेतले आहेत. 200 ग्रॅम तीळ घेतले आहेत. लाल होईपर्यंत थोडेसे भाजून घेतले आहेत. अशा प्रकारे आता मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक करून घेऊ. थंड झाल्याच्या नंतर तीळ थंड झाल्यावरच वाटायचे, छान वाटतात. त्यामध्ये गुळाचे क्यूब टाकले आहेत आणि बारीक करून घेतला आहे. थोडंसं जाडच ठेवलं आहे. अशा प्रकारे बघताय तुम्ही. आता आपण त्याची पोळी बनवून घेऊ. इथे मी पिठाचा उंडा घेऊन त्याच्यामध्ये सारण भरून घेतलं आहे. जे तीळ आणि गुळाचं आपण केलं होतं ते अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि त्याला असं पॅक करून घ्यायचं आहे, जसं आपण मोमोजला करतो तसंच. अशा प्रकारे पूर्ण पॅक करायचं आहे आणि वर जे पीठ येईल त्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपली पोळी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला साईज जेवढी पाहिजे तेवढी करू शकतो. इथे छोटीच करणार आहे मी, जास्त मोठी नाही करणार, मीडियम करणार आहे. अशा प्रकारे तव्यावर टाकून घेतले आहे. आता आपण त्याला भाजून घेऊ. दोन्हीकडनं भाजून घ्यायचं आहे. बघताय तुम्ही. तुमच्याकडे संक्रांतीला काय करतात कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आमच्याकडे तिळगुळाची पोळी करतात. आणि आपली एक साईड शेकली आहे. आता वरतून तुपाची धार टाकून मस्तपैकी भाजून घेतला आहे एक साईडनी. दुसऱ्या साईडनी पण आता तूप टाकून भाजून घ्यायचं आहे असं खरपूस. आणि थोडं काळं झालं तरी चालेल, कारण गुळ जेव्हा विरघळतं पोळीमध्ये एकदम मस्त लागती पोळी. असं थोडासा काळपटपणा आला पाहिजे, मस्त लागते एकदम खरपूस दुधासोबत. अशाच प्रकारे दुसरे पण बनवून घेतले आहेत मी. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी आजी बनवत होती अशी पोळी. आजीची रेसिपी मी लक्षात ठेवली आणि त्याच पद्धतीने मी ट्राय करून बघितली. पहिल्यांदाच बघितली तर मस्त जमलंय. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.